श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा आलास तू, बस आणि शांत मन लावून ऐक. स्वामी म्हणतात, बाळा परमेश्वर कोणाचे नशीब लिहित नसतो. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर आपले चांगले विचार, चांगली वागणूक आणि आपले चांगले कर्म हेच आपले नशीब ठरवतात. बाळा, या जगात कोणालाच दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदाने जगतो तोच खरा आयुष्य जगू शकतो. दुःख तुम्ही विसरा बाळांनो आणि आयुष्य आनंदाने जगा. बाळा, चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ लागतो, पण वाट पाहण्याची तयारी असेल तरच ते मिळतात. बाळा, यश तुम्हाला मिळवायचे असेल तर मेहनत खूप करा आणि आळस मात्र तुम्ही करूच नका. स्वामी म्हणतात, बाळा घाबरायचे असेल तर स्वतःच्या आळसाला घाबरा, लोकांना घाबरू नका. पैसा, मान, ओळख हे घरी बसून कधीच मिळत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. ती मेहनत तुम्ही करा, कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळांनो तुम्ही म्हणता की मी उद्यापासून सुरुवात करीन, पण बाळांनो अशाने तुम्ही जीवनात कधीच यशाची पारी सोडू शकणार नाही. तुम्हाला जे काय करायचे असेल ना ते तुम्ही आजच करा. आणि बाळा, केव्हा पण माणसाने अभिमान मनात धरू नये आणि स्वाभिमान मनात आणावा, कारण अभिमान प्रगती कधीच करू देत नसतो आणि स्वाभिमान अधोगतीकडे जाऊ देत नसतो. समजले का बाळा तुला? तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो, होय स्वामीराया, अगदी बरोबर आहे. बाळा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी परमेश्वर चांगले करत असतो, पण ते आपल्याला काहीच कळत नसते. बाळा, आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर खूप त्रास सहन करावा लागतो आणि शांत राहावे लागते. आणि बाळांनो, माणसाच्या मुखात गोडवा आणि मनात आपुलकी, वागण्यामध्ये नम्रता असली की बाकी चांगल्या गोष्टी त्याला आपोआपच मिळतात. स्वामी म्हणतात, बाळा कधी कधी ना प्रत्येक संकट आले की माणूस दुखावतो, पण त्यातूनच माणसाला आयुष्यात नवीन काहीतरी शिकायला मिळते. आणि प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. सुख दुःख हे कालचक्र नेहमी चालूच असते, म्हणून कोणत्याच दिवशी खचून जाऊ नका. बाळांनो, असेल त्या परिस्थितीत समाधानी राहा. तुमची काय अशीच परिस्थिती राहणार आहे का? नाही ना, कधीतरी ती बदलणारच आहे, म्हणून संयम ठेवणे हे देखील महत्वाचे असते. तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामींना, स्वामीराया आम्ही पण कोणत्याही गोष्टीला संयम ठेवतो आणि मुख्य म्हणजे देवावर विश्वास. स्वामी म्हणतात, बाळा हाच तो मनुष्याने देवावरचा विश्वास कायम ठेवला पाहिजे. बाळा, आपल्याला जर भूक लागली असेल तर कसे आपण कासावीस होतो आणि आपल्या पोटात 4 घास गेल्यावर आपण कसे लगेच टवटवीत होतो. अरे त्याचप्रमाणे नामस्मरणाची भूक लागली पाहिजे. नामस्मरणामुळेच आपले दुःख सर्व नाहीसे होते, तेव्हा कोठे आपले मन थाऱ्यावर असते. लक्षात आले का बाळा? तो बाळ म्हणाला, होय स्वामीराया, मला सर्व छान कळले. स्वामीराया सांगा ना परत, ऐका बाळा. स्वामी म्हणतात, बाळा आपण नेहमी इतरांबद्दलची भावना नेहमी चांगली ठेवली पाहिजे. लोकांनी आपला कितीही अपमान केला तरी आपण त्यांना काहीच बोलायचे नाही, त्याचा हिशोब परमेश्वराकडे असतो. स्वामी म्हणतात, बाळांनो परमेश्वराच्या नामस्मरणात इतकी ताकद आहे की आपल्यावरती आलेले एखादे संकट परमेश्वर एखाद्या झटक्यात सोडून टाकतो. म्हणून प्रत्येक माणसाने भगवंताचे नाम स्मरण केलेच पाहिजे. जितके तुम्ही भगवंताचे नाव घ्याल त्याच्यापेक्षाही भगवंत तुम्हाला जपेल. जीवनात वाईट काहीच होऊ देणार नाही. स्वामी म्हणतात, बाळांनो तुम्हाला जर घाबरायचे असेल ना तर तुम्ही देवाला घाबरा, लोकांना काय घाबरता? तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया मी लोकांना अजिबात घाबरत नाही. लोक काय पण बोलतात. स्वामीराया मी फक्त तुम्हालाच घाबरतो. तेव्हा त्या बाळाचे बोल ऐकून स्वामी हसतात आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात, बाळा तू खूप हुशार आहेस, तुझा आमच्यावर एवढा विश्वास आहे. तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया, तुमच्यामुळेच तर मी आज खूप सुखी आहे आणि तुमच्यामुळेच तर माझा परिवार सुखी आहे. आम्हाला काहीच कमी पडत नाही, फक्त स्वामीराया तुमच्यामुळेच. स्वामीराया आमच्याकडे तुमचे खूप लक्ष असते, आमची तुम्ही खूप काळजी घेता. स्वामीराया तुम्हाला एकदा फक्त हाक मारली की लगेच धावून येता आणि आम्हाला संकटापासून वाचवता. इतकेच नाही तर आम्हाला कोणाचा आधार नव्हता तेव्हा तुम्हीच ना आम्हाला आधार दिलात. आणि स्वामीराया
जेव्हा माझी परीक्षा होती तेव्हा मी पेपर लिहित असताना काही प्रश्न मला अवघड गेले, तेव्हा मी तुमचे नामस्मरण केले. नामस्मरण करता करता त्या प्रश्नाचे मला उत्तर लगेच आठवले. जर मी तुमचे नामस्मरण नाही केले असते तर स्वामीराया आज मी नापास झालो असतो. आणि एकदा माझी आई खूप आजारी होती. आमच्याकडे काहीच पैसे नसताना तिला तुम्ही कोणाच्या तरी रूपाने दवाखान्यात नेलेत आणि माझी आई लगेच बरी झाली. स्वामीराया तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत. आमच्यासाठी तुम्ही खूप काही आहात. आम्ही तुम्हाला मरेपर्यंत विसरणार नाही. खरेच स्वामीराया, तुम्ही जर आम्ही लेकरांच्या आयुष्यात नाही आला असता तर आम्हाला कोणीच आधार दिला नसता. खरेच स्वामीराया, तुमचा आम्हाला खूप आधार आहे आणि स्वामीराया तुमच्यामुळेच आम्ही खूप सुखी आहोत. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला आमच्या भक्तांची काळजी घ्यावी लागते. आमचा जर भक्त आम्हाला अगदी कळकळीने हाक मारत असेल तर आमची लगेच धावपळ उडते. मग आम्ही भक्तांच्या हाकेला धावून जातो. आम्ही आमच्या भक्तांना निराश होऊ देत नाही. आमचा भक्त आनंदी आहे की उदास आहे हे आम्ही जाणतो आणि भक्तांचे रक्षण करणे हेच आमचे जसे कर्तव्य आहे तसेच भक्तांनी पण आमच्यावर कायमचाच विश्वास ठेवणे आणि कोणते परिस्थितीत थोडा संयम ठेवणे हे देखील भक्तांचे काम आहे. स्वामी म्हणतात, बाळाला तुला आता समजले का? बाळ म्हणतो, होय स्वामीराया, मला खूप छान समजले. स्वामी म्हणतात, बाळानो, कोणावर कधीच अवलंबून जाऊ नका. जे आपल्या आयुष्यात निर्णय घ्याल तो केव्हाही चांगलाच घ्या. वाईट निर्णय घेतला तर तुमचेच नुकसान होईल आणि जर मनापासून चांगला निर्णय घेतला तर तुमचेच चांगले होणार आहे. वाईट संगतीपासून दूर राहा आणि ज्या लोकांनी तुमच्यावर उपकार केलेत ना त्याची जाण ठेवा. स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा, जा घरी, आता खूप रात्र झाली आहे, जाऊन झोप. श्री स्वामी समर्थ.